तानाजी पाटलांनी जात पडताळणी समितीला जे कागदपत्र दिले आहेत त्यावर आमचा आक्षेप आहे। या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। पृथ्वीराज पाटलांचा ओबीसी दाखल तातडीने रद्द झाला पाहिजे। प्रांत विटा यांनी तातडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी करत मी काही चुकीची मागणी करत नाही। हे कोणी सभापती झाले तरी मला घंटा फरक पडत नाही। ओबीसी आरक्षणाचा गळा घोटणारे लोक आहेत। ज्यांनी ओबीसी दाखले घातले त्यात 99% बोगस लोक आहेत। महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्ये जे सदस्य निवडून आले त्यांच्या दाखल्यांची चौकशी करून ते रद्द करावेत अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। जतमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना पडळकर माध्यमांशी बोलत होते। यावेळी महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे। जयंतरावला असुरी आनंद होतोय की गोपीचंद पडळकर विरोधात आमचा सभापती झालाय, त्यांना एखादा राज्यपाल किंवा आमदार केल्यासारखं वाटतंय। जिल्ह्याच्या लक्षात आलेलं आहे की जयंतरावांचा दुसरा अजेंडा नाही, त्यांचा अजेंडा एकच आहे की गोपीचंद पडळकरला अडवणं आणि माझ्या विरोधात लढणं। जयंतरावला एवढं माहिती नाही की मी पुढारी असाच झालो नाही, मी ठोकरे आणि ठोसे देत पुढारी झालोय। मला आता संधी मिळाली आहे ठोसे देण्याची, अशा शब्दात ही त्यांनी टीका केली आहे। जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात जीएसटी कर संकलनाने जोरदार आघाडी घेतली आहे। मागील 5 वर्षात जिल्ह्याची जीएसटी वसुली 907 कोटींवरून तब्बल 1510 कोटींवर पोहोचली आहे। या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील जीएसटी संकलन 1510 कोटी झाले असून गतवर्षीपेक्षा 82 कोटी रुपये जादा वसुली झाली आहे। मार्च महिन्यात 114 कोटी रुपये वसूल झालेत। 32,000 जीएसटी करदात्यांनी रक्कम भरण्यात आल्याचं केंद्रीय जीएसटी विभागाच्या वतीने सांगण्यात आले। मागील आर्थिक वर्षात एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत जिल्ह्यातील जीएसटी महसूल 1428 कोटी रुपये होता। याच्या तुलनेत चालू वर्षी 82 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यात सर्वाधिक संकलन होत असल्याचं या निमित्ताने स्पष्ट झालं। जिल्ह्यात फेब्रुवारी अखेर 1396 कोटी रुपये जीएसटी संकलन झालं होतं। मार्च 2024 मध्ये झालेलं जीएसटी संकलन 114 कोटी रुपये आहे। गेल्या 5 वर्षांचा अनुभव पाहता एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन सर्वाधिक झाले। देश आणि राज्य पातळीवर मात्र जीएसटी महसुलात अधिक वेगाने वाढ झाल्याचं दिसून येते। चालू आर्थिक वर्षात देशात एकूण जीएसटी संकलन 22.27 लाख कोटी रुपये झाला असून त्यात 8.3% वाढ नोंदवली आहे। महाराष्ट्रातील जीएसटी महसूल 3.61 लाख कोटी रुपये इतका झाला असून वाढीचा दर 8% अधिक आहे। देश आणि राज्याच्या तुलनेत सांगली जिल्ह्याची वाढ कमी राहिल्याचे दिसते। सप्टेंबर महिन्यात जीएसटी दरात झालेली कपात तसेच जागतिक बाजारपेठेवर युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम यामुळे महसूल वाढीवर परिणाम झाल्याचं सांगितलं जाते। जिल्ह्यातील वाहनांचे सुट्टे भाग, फाउंड्री उद्योग, साखर, दुग्धजन्य पदार्थ, अभियांत्रिकी वस्तू, दागिने, बिल्डर्स, सरकारी व खाजगी कंत्राटदार आणि शीतगृहे या क्षेत्रांचा जीएसटी संकलनात मोठा वाटा आहे। सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरील ईश्वरपूर शहरात आज भर दुपारी बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। आष्टाहून ईश्वरपूरकडे निघालेल्या ओमनी कारला अचानक आग लागली। बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं। काही क्षणातच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने धाव घेत अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरून एक ओमनी कार निघाली होती। दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास सदरची कार ईश्वरपूरमधील एका चौकात आली असता अचानक धूर येऊ लागला। चालकाने प्रसंगावधान राखत सर्वांना खाली उतरवलं आणि बघता बघता आगीने संपूर्ण कार जळून खाक झाली। या घटनेत मोठं नुकसान झाले। सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये अंधाराचा गैरफायदा घेऊन सुरू असलेल्या नशेखोरीला आळा घालण्यासाठी स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी कठोर पावले उचलली आहेत। स्टेडियममध्ये नव्याने स्ट्रीट लाईटचे 10 पोल मंजूर केलेत। या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यांसह मुख्य प्रवेशद्वार दुरुस्ती आणि स्थानिक रहिवाशांकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचा बंदोबस्त करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। डॉक्टर आंबेडकर स्टेडियम परिसरात अंधाराचा गैरफायदा घेत नशेखोरी सुरू असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। महासभेत देखील हा विषय गाजला होता। त्यामुळे सभापती अतुल माने यांनी स्टेडियमला भेट दिली। यावेळी दारूच्या मोकळ्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आढळली। सभापती माने यांनी तातडीने या परिसरात स्ट्रीट लाईट बसवण्याबाबत विद्युत विभागाशी चर्चा केली।
नगररचना विभागाने स्ट्रीट लाईटसाठी मार्किंग केलं नसल्याने कामाला विलंब झाला होता. सभापती माने यांनी तातडीने नगररचना विभागाला मार्किंग करण्याच्या सूचना दिल्या. 12 मीटरचे 10 पोल मंजूर करण्यात आले. त्याचं मार्किंग देखील झाले. या कामाचा शुभारंभ स्थायी समिती सभापती माने यांच्या हस्ते झाला. एका पोलवर 200 वॅटचे 3 दिवे बसणार आहेत. पुढील टप्प्यात आणखी 10 पोल मंजूर करण्यात येणार असल्याचे सभापती माने यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर अंधाराचं साम्राज्य असल्याने नशेखोरांचा अड्डा बनला होता. आता स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली आहे, त्यामुळे नशेखोरीला आळा बसेल. शिवाय स्टेडियमच्या प्रवेशद्वाराची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्टेडियममध्ये कचरा न टाकण्याबाबत रहिवाशांना नोटीस देण्याबाबत देखील प्रशासनाला सूचना दिल्या असल्याचे सभापती अतुल माने यांनी सांगितले. PVC स्मार्ट कार्डसाठी लागणारा कच्चा माल चीनमधून आयात करावा लागत होता. आता सांगलीत याचं उत्पादन केलं जाणार आहे. हे उत्पादन करणारी देशातील भारती क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही पहिलीच कंपनी आहे. याचा शुभारंभ रविवारी चीन येथील शेन्झेन केटियन उद्योग समूहाचे संचालक टोनी व्हुआ यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रेयस ओलेकर यांनी दिली. ते म्हणाले, भारती क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सांगलीमध्ये काम करते. कंपनीच्या वतीने भावे नाट्य मंदिर, न्यू प्राईड मल्टिप्लेक्स आणि कुपवाडी MIDC या 3 ठिकाणी व्यवसाय सुरू आहेत. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी व्यवसायावर परिणाम झाल्यानंतर 2006 ते 2009 या कालावधीत ID कार्ड प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय देशभरात वाढवला. सध्या आयुष्मान कार्ड, भारत इलेक्ट्रो, आधार कार्ड, पॅन कार्ड, संरक्षण मंत्रालयाचे कार्ड, लेबर कार्ड आदी तयार करून दिले जातात. 2021 ते 2025 मध्ये विविध टेक्नॉलॉजीच्या मशिनरी घेतल्या, पण PVC स्मार्ट कार्डसाठी लागणारा कच्चा माल चीनमधून आयात करावा लागत होता. हा कच्चा माल आता सांगलीत उत्पादन होणार आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान घेतले. याबरोबर आता बँकांचे ATM कार्ड, टी-शर्ट प्रिंटिंगसाठी लागणारे कागद आता या कंपनीमध्ये तयार होणार आहेत. हा माल सुरत, लुधियाना, इचलकरंजी यांसह अनेक टेक्स्टाईल मार्केटला जाणार आहे. या कंपनीत गेल्या 15 वर्षात 70 कोटींची गुंतवणूक केली आहे. कंपनीत 300हून अधिक कामगार काम करतात. त्याचा शुभारंभ रविवारी 2 ठिकाणी होणार आहे. न्यू प्राईड येथे 12:30 वाजता तर MIDC येथील लठ्ठे पॉलिटेक्निकल शेजारी असलेल्या भारती क्रिएशन येथे सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तासगाव तालुक्यातील मौजे तुर्ची येथील ग्रामस्थांनी गाव नकाशावरील रस्ता खुला करण्यात होत असलेल्या दिरंगाई विरोधात संताप व्यक्त करत संबंधित रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा. तसेच कामात अडथळा आणणाऱ्या येळावी मंडळ अधिकारी सोनल पाटोळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. या मागणीसाठी तुर्ची येथील शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झालंय. गट क्रमांक 901, 902, 903 या शेतांकडे जाणाऱ्या रस्त्यास गट क्रमांक 925, 894, 893 मधून अडथळा निर्माण करण्यात आलाय. याबाबत मामलेदार कोर्ट ऍक्ट अंतर्गत तहसीलदारांनी रस्ता खुला करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर 31 जुलै 2024 रोजी फेर चौकशीमध्येही हा आदेश कायम ठेवण्यात आलाय. तथापि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या 4 वर्षांपासून हा रस्ता प्रत्यक्षात खुला झालेला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून सध्या द्राक्ष हंगाम सुरू असताना वाहतुकी अभावी नुकसान होत असल्याचं ग्रामस्थांनी नमूद केलंय. दरम्यान 30 मार्च रोजी मंडलाधिकारी सोनल पाटोळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनही कोणतीही ठोस कारवाई न करता जागा सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच त्यांच्या कामाची आणि संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी झेड रेफरन्सद्वारे रस्ता 8 दिवसात खुला करण्यास सांगितलं होतं, पण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे खुला करण्यासाठी कार्यवाही झाल्याने संतप्त अधिकाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. सांगलीची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या पुढाकारातून आज सकाळी सरकारी घाटावर कृष्णामाईची आरती करून भव्य स्वच्छता अभियानाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झालाय. या उपक्रमाला सांगलीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलाय. विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे परिसरात एकच सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे गेले 40 वर्ष निस्वार्थपणे कृष्णामाईची सेवा करणाऱ्या डॉक्टर सरकार जलतरण ग्रुप सांगली, कृष्णामाई जलतरण संस्था सांगली, कृष्णामाई ट्रेकर्स अँड स्विमिंग ग्रुप सांगली, सतीश दुधाळ डॉल्फिन नेचर ग्रुप सांगली, रॉयल कृष्णा बोट क्लब सांगली, बाळासाहेब वैद्य कृष्णामाई जलतरण संस्था, विसावा मंडळ आणि निर्धार फाउंडेशन यांनी या 9 संघटनांना युवराज आदित्यराजे पटवर्धन यांनी कृष्णामाई सुपुत्र सामाजिक गौरव पुरस्कार देऊन पाठबळ दिले. हा सन्मान सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. यावेळी बोलताना युवराज आदित्यराजे पटवर्धन यांनी सांगितले की गुढीपाडव्याच्या शुभदिनी त्यांनी जाहीर केलेल्या 3 संकल्पांपैकी
कृष्णा नदी स्वच्छता अभियान या पहिल्या संकल्पाची आज प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. उर्वरित 2 संकल्प क्रीडा क्षेत्राला बळकटी देणे आणि पर्यटन विकास यांची देखील लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच आजची मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून सातत्याने राबवली जाणार असल्याचा निर्धार व्यक्त करत पुढील स्वच्छता अभियान रविवारी विष्णू घाटावर आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्यासह गणपती पंचायतन संस्थान आणि युवराज आदित्यराजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीनंतर खाते वाटपाकडे लक्ष लागले. खाते वाटपासाठी दिनांक 17 एप्रिलला विशेष सभेचं आयोजन करण्यात आले. या सभेत उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांच्यासह सभापती पृथ्वीराज पाटील आणि सावित्री रवी पाटील या 2 सभापतींना खाते वाटप करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेला खाते वाटपाचा निर्णय या सभेत होणार असल्याने सदस्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांची निवड 18 मार्चला, त्यानंतर विषय समित्यांच्या सभापतींची निवड 1 एप्रिल रोजी करण्यात आली होती. त्यामध्ये दादासाहेब कोळेकर यांच्याकडे समाज कल्याण तर स्नेहल मोरे यांची महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाली. तसेच सावित्री रवी पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांचीही सभापतीपदी निवड करण्यात आली. मात्र या दोघांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेलं नाही. शिक्षण, आरोग्य, बांधकाम, अर्थ, कृषी आणि पशुसंवर्धन या महत्त्वाच्या विभागांचं अद्याप वाटप प्रलंबित आहे. विशेषतः बांधकाम, अर्थ आणि शिक्षण, आरोग्य या खात्यांसाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीये. या पार्श्वभूमीवर दिनांक 17 रोजी होणाऱ्या सभेत या सर्व विभागांचं वाटप होईल. या सभेत उपाध्यक्ष आणि सभापती यांच्याकडे संबंधित विषय समित्यांचा पदभार अधिकृतपणे सोपवण्यात येणार आहे. याचबरोबर विविध विषय समित्यांवर सदस्यांची नियुक्तीही करण्यात येणार आहे. गुरुवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने, गारपीट आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्याने भिलवडी, माळवाडी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या द्राक्ष बागांवर या नैसर्गिक आपत्तीने घाला घातला असून अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सुखवाडी येथील शेतकरी सुभाष जगताप यांच्या द्राक्षबागेत द्राक्ष काढणीचं काम सुरू असताना दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने संपूर्ण बागेला फटका बसलाय. वादळी वाऱ्यामुळे द्राक्षवेलींच्या ओळीच्या ओळी कोलमडून पडल्या तर गारांच्या माऱ्यामुळे द्राक्षांच्या घडांचं मोठं नुकसान झाले. अनेक घड फुटून मणी खराब झाल्याने बाजारात विक्रीयोग्य माल पूर्णतः नष्ट झालाय. प्राथमिक अंदाजानुसार सुभाष जगताप यांचे सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचं नुकसान झाले. वर्षभर मेहनत घेऊन उभं केलेलं पीक काढणीच्या टप्प्यावर असताना निसर्गाच्या या अवकाळी प्रकोपामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. या घटनेमुळे केवळ एकाच शेतकऱ्याचं नव्हे तर माळवाडी परिसरातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बदलतं हवामान आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आता या नुकसानीची भर पडली आहे. सध्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.